असं जर का आपण विचार केला तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं? कारण त्याने काढलेलं पीक, मेहनत केलेलं, आता जशी हालत झालेली त्याच्या डोळ्यादेखत ते उद्ध्वस्त झालं, तरी त्याची जमीन आणि त्याची मेहनत आणि जमिनीचा कस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला घाबरण्याचं कारण नसतं, तरी सुद्धा तो पुन्हा कसतो आणि पुन्हा पीक काढतो आणि आपलं पोट भरतो. लक्ष्मण अरे तुम्ही दाखवताय ना का आपण असंच बोलतोय? पण तो त्या दिवशी भाषण करतच नव्हता. पण हो थांबा ना, तुम्ही आता अजून निवडणूक नाही जाहीर झालेली, त्याच्यानंतर आमच्या 2-3 वेळा भेटी पण झालेल्या आहेत. तर काही गोष्टी व्यवस्थित करू द्या ना. कोळपकर थांबा, कोणतरी एकाने विचारा. ठीक आहे. हा प्रश्न तिन्ही पक्षांनी मिळून सोडवायला पाहिजे. कारण लोकसभा आणि विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. आता मी सुद्धा म्हणजे शिवसेनेने पण, काँग्रेसने पण आणि राष्ट्रवादीने पण महाविकास आघाडी म्हणून लढायला काहीच हरकत नाहीये. मात्र त्या व्यतिरिक्त कारण आमची आघाडी आहे, जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होती युती, तशी आमची आघाडी आहे. तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तिन्ही पक्षांना जर वाटलं आघाडी म्हणून लढायचं, लढू शकतो. समजा कोणाला वाटलं की नाही आम्हाला वेगळं लढायचंय, तसं ती जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल आमची चर्चा होईल. आणि साहजिकच आहे, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे स्थानिक आमचं जे काही युनिट असेल प्रत्येक पक्षाचं, त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. आगामी काळामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. शिवसेना म्हणते की कायम भावनिक राजकारणाचा विषय हा पुढे येत असतो. तर या पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तुमचा काय अजेंडाचा काय असू शकेल? भावनिक म्हणजे काय नेमकं? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा हा भावनिक प्रश्न आहे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या हा भावनिक विषय आहे, की आत्ताची जी वस्तुस्थिती आहे त्याला आवश्यक विषय आहे. नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे हा भावनिक प्रश्न आहे का जीवनावश्यक प्रश्न आहे? त्याच्यामुळे मला नाही वाटत असं भावनिक. हा, ज्या पद्धतीने आता दरवेळेला भाजपा करतं त्याला तुम्ही तो भावनिक म्हणू शकाल, कारण कामाचा नन्नाचा पाडा आहे, त्याच्यामुळे मग ते हिंदू मुस्लिम हा त्यांचा विषय झाला. हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा होता की सध्याचं राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप सातत्याने होत आहेत आणि त्याच्यात विकासाचा मुद्दा हा पुढे पाठीमागे पडतोय. तर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली जाऊ शकते का? नक्कीच, आणि त्याच्यावरती ती जायला पाहिजे. जसं मुंबई महापालिकेमध्ये मी अभिमानाने सांगेन की 25 वर्ष म्हणजे आता विसर्जित झाली महापालिका, तोपर्यंत सलग 25 वर्ष शिवसेना आणि भाजपा, तेव्हा एकेकाळी भाजपा आमच्या सोबत होती, आमच्याकडे असताना आम्ही तिकडे शाळांचा दर्जा सुधारला, पाण्यासाठी सुद्धा पाणी वाढवलं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विषय ज्याचं श्रेय ते घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी ते जमलं नाही, तो म्हणजे कोस्टल रोड. तर जिजामाता उद्यान असेल, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, अनेक गोष्टी आम्ही मुंबईमध्ये केल्या, उद्यानं दिली, खूप गोष्टी केल्या मुंबईमध्ये. हा विकासच केला आम्ही. केली नव्हती, आम्ही करू इच्छित होतो. हा चांगला, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला की हेच तर मी परवा बोललो की ज्या नाईट लाईफ, त्याला नाईट लाईफ हा शब्द, त्यांच्या डोक्यातलं नाईट लाईफ हे मकाऊच आहे. त्याच्यामुळे हा मानसिकतेचा विषय, मानसिकता, भावनिक नसला तरी मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या डोक्यामध्ये ती नाईट लाईफ म्हणजे ते नाईट लाईफ बसलेलं आहे. त्याला आमचा नाईलाज आहे. आपण जे आता डे लाईफ म्हणजे काय, आदित्यचा जो मुद्दा होता तो अत्यंत योग्य होता, म्हणून तो त्याने आता स्वीकारला की दिवसा जरा आपण जे काम करतो
आपल्याला आता बाहेर गेलं तर खाणं पिणं भूक तर लागते ना. रेस्टॉरंट्स आहेत, काहीतरी वाहतुकीची साधने आहेत. रात्री काम करून घरी जाणाऱ्याला टॅक्सी मिळते का? रेल्वे किती वेळ चालू असतात, बसेस किती, मी मुंबईचं बोलतोय, चालू असतात तुमच्या इकडे, म्हणजे आता मुंबईतल्या उपनगरात सुद्धा आणि पुण्यात सुद्धा. पुण्यात तर रिक्षा खूप आधीपासून आहे. मला कल्पना नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो ते पुण्यात रात्री किती वाजेपर्यंत असतं. मुंबईमध्ये सुद्धा ते बंद होतं. तर ते जे आहे त्याला नाईट लाईफ हा शब्द वापरला होता. तो शब्द घेऊन हे भाजपवाले कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून ज्यांनी तो जो काय सगळं नाईट लाईफ दाखवलं ते भयानक होतं. आणि आता तोच मुद्दा घेऊन ते पुढे चाललेले आहेत. म्हणूनच मी मगाशी जे म्हटलं ना की ते करतात ते अमर प्रेम, दुसरे करतात ते लव जिहाद. पूनम आशिष आशिष तिकडे मागे एकदम कोपऱ्यात. हो मला माहिती आहे.